7 महिन्यापूर्वी जळगावच्या चाळीसगाव शहरामध्ये मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या शुभम वाघमारेचा या ठिकाणी भर रस्त्यामध्ये निर्गुण खून होतो। आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर या ठिकाणी सकल धनगर समाज जो आहे त्याचे मित्र परिवार जो त्या ठिकाणी आक्रमक झालेला होता। त्या ठिकाणी मोर्चा देखील काढण्यात आलेला होता। शुभम वाघमारेच्या आरोपींना त्या ठिकाणी अटक देखील करण्यात आलेली होती, परंतु परिवाराच्या काहीतरी मागण्या होत्या, त्या मागण्या अजूनही त्या ठिकाणी पूर्ण झालेल्या नाहीये। त्यामुळे या ठिकाणी सकल धनगर समाज असेल, त्याचबरोबर शुभम वाघमारे यांचे मित्र परिवार असेल, यांच्याकडून या ठिकाणी तहसील कचेरी समोर मुंडल आंदोलन करण्यात येत आहे, निषेध नोंदवण्यात येत आहे। आपण बघू शकतो की संबंधित जे आरोपी आहे त्यांच्यावर त्या ठिकाणी मोक्या अंतर्गत कारवाई करण्यात यावी, त्याचबरोबर त्यांचे जे अवैध धंदे ते देखील त्या ठिकाणी पोलिसांनी नष्ट करावे अशी मागणी या परिवाराची आहे, या मित्र परिवाराची। आपण आपल्यासोबत त्याचे वडील आहे बोलण्यासाठी। काय सांगाल, या ठिकाणी आपण सर्व मिळून आंदोलन करत आहात, मुंडल आंदोलन करत, काय आपली मागणी? माझं एकच विनंती आहे की माझ्या मुलाला न्याय मिळावा। त्या आरोपींना अजून मोका लावलेला नाही प्रशासनाने, व त्याने किरकोळ गोष्टीवरनं क्रिकेट याच्यावरनं त्याला भर चौकात खून केला त्याचा, तरी 7 महिने झाले अजून त्याला आरोपींना मोका लावला नाही व त्याला अजून न्याय मिळालेला नाही। एवढीच विनंती, त्यांना आरोपींना मोका लागावे। आपण काय सांगाल, एकंदरीत आरोपींवर त्या ठिकाणी मोक्का लावण्याची मागणी केली जात आहे। एकंदरीत आरोपींची जर पार्श्वभूमी बघितली तर गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, परंतु पोलिसांकडून अजून त्या ठिकाणी मोक्का लावला जात नाही, काय सांगा? आरोपींची ही 1986 पासून गुन्हेगारी पार्श्वभूमी असताना भारतामध्ये पहिल्यांदा असं होतंय की 302 मधला आरोपी की ज्याने भर चौकात पोलिसाचा खून करून टाकला, आणि अशा आरोपीचा तात्पुरता अटकपूर्व जामीन कोर्टात मेहरबान हायकोर्टाने दिलाय। आमचं नो ऑब्जेक्शन, आम्हाला मान्य आहे तो विषय। पण त्याच्यानंतर पोलिसांचं सहकार्य असं झालेलं आहे की सदरच्या इंटिरियम बेलमध्ये पोलिसांनी आरोपीच्या विरुद्ध पुरवणी चार्जशीट दाखल करण्याची गरज नसताना सुद्धा त्याला इनडायरेक्टली सहकार्याच्या दृष्टिकोनाने पोलिसांनी पुरवणी चार्जशीट तिथं कोर्टात दाखल केल्यामुळे आम्हाला गॅरंटी आहे की सदरच्या आरोपीचा जामीन, आरोपी जेलमध्ये फिजिकल कस्टडी न होता सदरच्या आरोपीचा हायकोर्टात जामीन होईल अशा अपेक्षेने, अशा गॅरंटीने पोलिसांनी सहकार्य केलेले। आणि तरी सुद्धा आमचं आजही म्हणणं आहे की इतक्या 7 महिन्यापासून तुम्ही सदरच्या गुन्हेगारांना मोका लावला नाही। हॅबिच्युअल गुन्हेगार, पुरे खानदानच्या खानदार गुन्हेगार असताना, पोलिसांना रेकॉर्ड असताना सुद्धा तुम्ही मोक्याचा शब्द दिलेला असताना आजपर्यंत लावलेलं नाही। त्यावेळेस आम्ही मागच्या वेळेस निवेदन दिलं होतं की तुम्ही इतक्या 14 तारखेपर्यंत जोपर्यंत मोका लावत नाही तोपर्यंत, नाहीतर आम्ही जर मोका नाही लावला तर मुंडल आंदोलन करू। त्यांच्या मेवनबारा पोलिसांच्या हद्दीतले 2 नंबर धंदे बंद करत नसेल तर त्या दिवशी नाही केलं तर आम्ही त्या दिवशी मुंडल आंदोलन करू। आजही पोलीस झोपलेले आहेत, म्हणून त्या निमित्ताने आज रोजी कार्यक्रम संपलेला नाही, आमचं आंदोलन संपलेलं नाही। आज खऱ्या पद्धतीने आमचं आंदोलन सुरुवात झालेलं आहे। पुढची आमची असेल की आम्ही यापुढे आत्मदानाची आंदोलन करू, हे आजही प्रशासनाला आणि पोलिसांना सांगू इच्छितो। शुभमच्या आंदोलनानंतर त्या ठिकाणी मोर्चा निघाला होता। मोर्चामध्ये आपल्याला पोलीस असेल, लोकप्रतिनिधी असेल, त्यांनी त्या ठिकाणी आश्वासन दिलेलं होतं, ते आश्वासन कितपर्यंत पूर्ण झालेलं? खरं तर याच्यामध्ये त्यावेळेस लोकप्रतिनिधींनी आश्वासन दिलं होतं की या प्रकरणात सरकार पक्षातर्फे माननीय उज्ज्वल निकम साहेबांची नेमणूक केली जाईल आणि आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल त्या दृष्टीने सगळे पुरावे जमा केले जातील आणि त्या दृष्टीने सगळी केस चालवण्यात येईल। फास्ट ट्रॅकमध्ये कशी केस चालवता येईल याविषयी विचार केला जाईल, या संदर्भातली सर्व आश्वासनं दिली होती। पण गेल्या देखील आश्वासन दिलं होतं, हो, त्यावेळेस पोलीस प्रशासनाने दिलं होतं आश्वासन की आम्ही या संदर्भात ज्या काही कायदेशीर पूर्तता असतील त्या सगळं करण्यास तयार आहोत। पण या ठिकाणी सरकार, पोलीस प्रशासन, सगळं प्रशासन अपयशी ठरलेलं या ठिकाणी सगळं दिसून येत आहे। गेले आज 7-8 महिन्यापासून हा संघर्ष चालू आहे आणि असं जर राहत असेल, सरकार पक्ष जर याच्यात काही खेळ करणार असेल तर या मात्र धनगर समाज आणि जो शुभम वाघमारे याचा जो मित्र परिवार आहे, या सर्वांनी आता या संघर्षामध्ये उतरवण्याचं ठरवलं आहे की जर शुभमला न्याय मिळण्यामध्ये जर अडथळे जर कोणी निर्माण करत असेल तर त्याचा योग्य हिशोब मात्र या आंदोलनाच्या माध्यमातून केला जाईल, एवढं आम्ही सांगू शकतो। आपण काय सांगाल, एकंदरीत आपण जर बघितलं तर शुभम वाघमारे खून प्रकरणामध्ये पोलीस दिरंगाई करते, प्रशासन दिरंगाई करते, असं वाटतंय का? आम्ही 22 जानेवारी रोजी जो चाळीसगाव इथं मोर्चा काढलेला होता, त्या मोर्चात हजारोच्या संख्येने चाळीसगाववासी तिथं उपस्थित होते। त्यावेळेस सर्व तालुक्याच्या प्रशासनाने, राजकीय नेत्यांनी इतके मोठे मोठे आश्वासनं दिले, त्या आश्वासनाचं कुठेही फळ झालेलं नाही। आणि मला तर असं वाटतं महाराष्ट्रात ही पहिली घटना असेल की मुलाचा न्याय मागण्यासाठी बापाला मुंडन करावं लागलं असेल, की अशी या महाराष्ट्रात कुठे घटना झालेली असेल। अजून जर प्रशासन आणि राजकीय नेते जर जागृत होत नसेल तर त्यांना येणाऱ्या विधानसभेत आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी।
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.